मागणी केलेली आहे। अभंगामध्ये एका सिद्धांताची नियुक्ती आहे आणि एका सिद्धांतासाठी 3 दृष्टांत सांगितलेले आहेत। सिद्धांत असा आहे, देवा मला सुखाने या संसारामध्ये जगावं असं वाटतंय, पण या संसारात मी जर सुखाने असं राहावं वाटत असेल तर तुझं लक्ष माझ्यावरती पाहिजे। कसं लक्ष देऊ तुझ्यावरती नामदेवा? त्याच्याकरता नामदेवरायांनी 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे। पहिला दृष्टांत एका पक्षिणीचा सांगितलेला आहे, दुसरा दृष्टांत एका गायीचा सांगितलेला आहे आणि तिसरा दृष्टांत डोक्यावरती चळक घेऊन चाललेल्या महिलेचा म्हणा किंवा गवळणीचा असा एक दृष्टांत सांगितलेला आहे। 3 दृष्टांताची नियुक्ती एका सिद्धांतासाठी आणि शेवटच्या चरणात एका शब्दातली मागणी आहे, विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळशा भावार्थ तुमच्या समोर मांडला। अभंगावरती थोडं चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं नितांत आणि अत्यंत गरजेचं आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा नवरात्र महोत्सव, कीर्तन महोत्सव, या ठिकाणी आपला कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे आणि या महोत्सवातील मला वाटतं जवळपास आज 10वा दिवस असेल, किती 10वाच आहे ना? 10व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकडे तुमच्यासारख्या सर्व श्रोतृ सज्जन गावकरी भाविक भजनी मंडळ विशेषित पद्मावती नवरात्र उत्सव समिती व राळेगण सिद्धी परिवार यांनी माझ्याकडे सोपवली। त्यांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो। कीर्तनाकरता उपस्थित एकेकोनही बळी माणसं आहेत। मृदंगावरती उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य, ज्यांनी आपला मृदंग वाजवला की तो मृदंग आपल्या संग बोलतो की काय याची आपल्याला अनुभूती प्राप्त होती। आदरणीय श्री हरी भक्तीपरिणामचे ओमकार महाराज या ठिकाणी आहेत। महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो। आत्ताच ज्यांनी चाल गायली आदरणीय श्री हरी भक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आमचे पांडुरंगजी महाराज खोडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो। आत्ताच ज्यांनी पहिली चाल गायली आदरणीय श्री हरी भक्तीपरायण आमचे पांडुरंगजी महाराज, त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो। ज्यांनी विना घेतला होता आत्ता सध्या मला साथ करतायत महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, ज्यांच्या आवाजामध्ये अशी ताकद आहे, ज्यांनी गायलं की त्यांचं गाणं ऐकावं असं वाटतं, आदरणीय श्री हरी भक्तीपरायण आमचे अशोक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो। पेटीवरती महाराज आहेत, त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो। सिस्टम अतिशय सुंदर आहे। आमचे जिवलग मित्र आदरणीय श्री हरी भक्तीपरायण गणेश महाराज यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ, त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो। तुमचे सर्वांचे चेहरे गुलाबाच्या फुलावाने राहू द्या। मी तुम्हाला अगदी चांगलं सांगण्याचा, काहीतरी विशेष सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। काय बघा, कधी कधी कीर्तन करायला घरून निघ, तुम्हाला वाटतं तुम्ही आमचे नुसते पाकिटं पाहता, आम्हाला धाकही लय मोठा असतो। जशी नवीन सुनबाई नांदायला जाते सासरला, निघल्या तिच्या मनात धाका असतो, मला नवरा कसा मिळन, पेताड तर नसन ना, राळेगण सिद्धीतला भेटला तर बरं झालं, मग टेन्शनच नाही, निर्वेस नाही भेटन, पण असे बरेचसा धाका असतो, मला सासू कशी असन, लय भांडकुदळ नसन ना। त्याच्यानंतर परत धाक मनामध्ये असतो, मला जाव चांगली भेटेल का, माझी नणन चांगली असेल का, गाव चांगलं असेल का, असे सगळे मनामध्ये धाका असतात। तसे कीर्तनकाराला सुद्धा घरून निघल्यापासून धाका असतो, हे चांगली मंडळी असतेन का, हे मायकड प्रफुल्लित चेहरीने पाहतेन का माझ्यावर दबा धरतेन, माझ्या तब्येतीचा प्रभाव त्यांच्यावर पडेन का, तुम्ही मंडळी चांगले असतान का तुमचे चेहरे मरेल चेहरे असतील, असं सगळे असे प्रश्न माझ्या मनात असतात। पण चला, इथं आल्याच्या नंतर विशेष आनंद आहे की तुम्ही सर्व मंडळी राळेगण सिद्धी या गावातले आहात, म्हणजे हे गाव क्रांतिकारी विचाराचं गाव आहे, विशेष काहीतरी देण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल या जगाच्या समोर एक गाव असं आहे की त्या जगाने ज्या गावाचा आदर्श घ्यावा ते गाव म्हणजे राळेगण सिद्धी आहे। ज्या गावाचा आदर्श कोणी घ्यावा, जगाने घ्यावा। आता त्या गावासमोर मी काय बोलावं, तुम्ही सर्व आदर्श मंडळी आहात, तरी सुद्धा जशी ज्ञानोबा आहे तुकोबा आहे मला बुद्धी देतील तसं पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। खरंच नामदेवराय देवाकडे मागणी मागतात, खरा प्रश्न असा आहे, संतांनी देवाकडे मागणी मागावी असं संताकडे काही कमी नाही आणि देवाने द्यावं असं देवाकडे काहीच नाही। काय आमच्या संताला द्यावं असं देवाकडे काही नाही। काय आहे बघा, ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये रामप्रभूची पत्नी एका राक्षस नावाच्या रावण नावाच्या राक्षसाने घेऊन गेला। रावण नावाचा राक्षस रामप्रभूची पत्नी घेऊन जातो, त्यावेळेस आपली पत्नी शोधावी याच्याकरता त्यांना एका संताची भेट घ्यावी लागते। काय त्या संताचं नाव आहे, बोला की जरा, काय त्या संताचं नाव आहे?
हनुमंतराय, हा हनुमंतराय, त्यांची भेट घ्यावी लागते आणि त्यांना विनंती करावी लागते की देवा आमची पत्नी शोधून द्या. 18 पद्मवाद वानर एकत्रित करावे लागतात आणि देवाची बायको शोधून द्यायला आमच्या संताला जावं लागतं. ज्याची बायको ज्याला शोधत नाही त्या देवाकडे आमच्या संताने काय मागावं. खरं सांगू, आमचे संत जर जन्माला आले नसते ना, खरं सांगतो ज्ञानोबाराय जर जन्माला आले नसते ना, तर जगातला एकही माणूस मरण पावला नसता. आपल्याला कोणाला मरण आलं नसतं. काय ज्ञानोबारांनी कृपा केली आपल्यावर, बरं झालं आपल्याला मरण दिलं, नाही तर लोक बसलेल्या जागेवर उठली नसती. ही जागा माझीच म्हणली असती. कठीण आहे महाराज. ज्ञानोबारांनी क्रांती केली जगाच्या पाठीवरती की आपल्याला मरण देण्याचं काम केलं. हा, एक महात्मा असा होता की त्या महात्म्याच्या कुटियासमोर मेलेला माणूस नेऊन टाकला की काय व्हायचा माणूस, त्यांनी कमंडलूतलं पाणी फेकलं की माणूस उठायचा. आमच्या ज्ञानोबारांनी क्रांती केली महाराज. जो माणूस मेलेल्या माणसं जिवंत करायचा त्याला मुक्ती देण्याचं काम आमच्या ज्ञानोबारांनी केलं. काय ताकद असेल. आमचे संत जर जन्माला आले नसते तर जगात काय महाराज, या संताकडे काय कमी आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार, एवढं सगळं संताकडे आहे. अशा संताने देवाकडे काही मागू नये. खरं सांगतो, आपण देवाकडे काही मागावं असं देवाने आपल्याला काही कमी ठेवलं नाही. आपल्याला हाताच्या जागेवर हात दिलेत, पायाच्या जागेवर पाय दिलेत, कानाच्या जागेवर कान दिले, नाकाच्या जागेवर नाक दिलंय, डोळ्याच्या जागेवर डोळे दिलेत. जिथल्या तिथं जिथं तिथं देवाने काय केलंय, तंतोतंत अवयव दिलेत. कुणी दिले हो हे सगळे देव? हे कोणी दिले? देवाने दिले. आणि कशा करता दिले? देवे दिला देह भजना गोमटा किंवा दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन. काय करत म्हणतो? जेने तू जोडसी नारायण, जेने तू देवाला जोडलं पाहिजे, देवाला जवळ आणलं पाहिजे, याच्या करता दिले. पण लोक त्याला विसरून गेले. तो या झाला फाटा बाधिकेचा. लोक आउट हात का मानव देह आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया चुक गए तो या नहात कमाना कोया. खाया पिया चुक गए तो या नहात कमाना कोया. आउट हात का मानव अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया चुक गए तो या नहात कमाना कोया. खाया पिया सुख से सोया नहात कमाना कोया. वा वा, अतिशय गोड. तुम्ही टाळ्या फिड्या वाजे जाणार खाली बस. बरं आहे बरं आहे, चांगलं. आता आमची नरडे जायची बारी आली. तुम्ही टाळी फिडी वाचेल. आम्हाला वाटतं जरा बरं चाललंय काय नको. बरं आहे बरं आहे. या टाळ्याचा एक फायदा आहे, जवळ कोणी झोपलेला असेल ते टपक्यान जागवतो. काय झालं काय ना, एवढंच फायदा. बरं, आउटा हात का मानव देह कुणी दिलं? भगवंताने दिला. आणि इतकं निवांत राहण्याकरता दिला नाही. पण लोक विसरून गेले मायबाप त्याला. आता कोच्या गळ्यात माळी होत्या त्यांनी काढून टाकल्या. म्हणलं भाऊ तुम्ही कम माळ काढली काय नो? ते म्हणले विटॅमिन्स वाढतं त्याने महाराज. आम्ही म्हणलं काय असतं विटॅमिन्स? ते म्हणले माय नाक्ष बरं तू काढून पाय तुला कळन. आता माळीवर तर सगळं चाललंय आपलं. मी म्हणलं अरे आता 2 वर्षाचा काळ, जसं तुमचं बंद पडलं तसं आमचं बंद पडलं होतं. आमच्या गाड्या घराने लागल्या ते. मला कोणतरी फोन लावला, महाराज. म्हणलं काय? एका जागेवर गाडी उभी करी जाऊ नका. म्हणलं कमन? म्हणे माती टायर खाऊन घेते. आता मातीन टायर खाल्ल्यावर मी काय खावा? प्रश्नच आहे ना. मी म्हणलं चला काय करी जाऊ? म्हणजे जरा गल्लीतून फिरून आणायचं. आता गल्लीत कुत्रं बाहेर येऊ देत नव्हते, दांडके घेऊन उभेच होते. म्हणजे धरलं की ठोकलं. मी आपलं तेवढ्या जागेत घी माग घी पुढं, टाक मागचा गेअर टाक पुढचा गेअर. मी आपलं तेवढ्या जागेत फिरायचं. मी 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. सुरुवातीला 2-3 महिने घरच्याला, म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. आपला जाता जाता केला इशारा. तब्येतीन धोका दिला. वय बरं आहे माझं. कठीण. 2-3 महिने सुरुवातीला आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. म्हणजे महाराज काय असे सापडत. 2-3 महिने जीव लावला घरच्यानी मला. सकाळी उठलं पोहे करू का महाराज, उपीट बनवू का महाराज, उपमा खाता का महाराज, मसाला डोसा बनवू का महाराज, पाणीपुरी खाता का महाराज, तुमच्याकडे धपाटी असतात का? तुमचं आमचं सारखं राव. मग काय लय अवघड नाही. जमलं मग काय नाही. धपाट
आमच्याकडं नवरा नीट राहिला तर ठीक नाही, त्याला धापाटे करतात. तुमच्याकडं काय मला नाही माहीत बरं, मी आपलं आमच्याकडं सांगितलं. धापाटे 2-3 महिने सुरुवातीला 2-3 महिन्यांनी जीवला, 2-3 महिन्यांनी घरच्याच्या ध्यानात आलं. म्हणले कुठं जायना पण कुठून काही यायना पण. महाराज म्हणलो काय सकाळची पारी. महाराज म्हणलो काय आपलं कवर बंद आहे काय नो नका भाऊ कीर्तन सांगितलं मी. म्हणलं अरे 2-3 महिने आता सगळं बंद आहे तर आपलं बंद राहणार. बाई महाराज म्हणलं काय घरी राहणं आपल्याला परवडतं का. मी म्हणलं मला एवढंच येतं आळंदीत, मी एवढं शिकलो, मला दुसरं काही येतही नाही. बाई महाराज मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का धुणं धुवा म्हणते का फरशी पुसा म्हणते. मी म्हणलं मग दुसरं काय काम येतं, मग एकदम सोपं काम देते तुम्हाला. मी म्हणलं कोणतं, तुम्हाला काय करायचं एकदम सोपं. आणि मी म्हणलं पण कोणतं, ते तुम्हाला काय करायचं एकदम सोपं. मी म्हणलं पण कोणतं, ते तुम्हाला काय करायचं एकदम सोपं. ओमकार महाराज यांनी पान कसे कान टवकरले, याला म्हटलं कोणतं गेलं तर सांगतो आता मला त्याचेच पैसे घ्यायचे काय का. 2-3 महिन्याने आमच्या घरच्यांनी मला काम सांगितलं. म्हणजे महाराज म्हणलं काय तुम्ही कमराला उपारणा बांधताना. म्हणलं हा ती मागून वटील बांधायचं, नुसतं ओढायचं ना आतमध्ये सोडायचं. तुमच्याकडे असतं का कापूस. हा जमलं. हे बघा आपण कर्मभूमीवर आलेली माणसं, कर्म केल्याशिवाय मरू नये. हे फाशी फिशी औषध फिवषध घेणाऱ्या लोकांसाठी बोलतो. ज्ञानोबराय म्हणतात ना मनोच नाही धनंजया जयापरी. जगायला नाही म्हणायचं नाही, जगत राहायचं. काही माणसं म्हणले मरत असतो, मरू नको. तू जर मेला तर तुला परत यावं लागतं आणि तेवढी जागा भरून काढावी लागते. देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोची नाही धनंजया जयापरी. जगायला नाही. मी म्हणलो काय हरकत नाही आपण कर्म. मी आपलं लगेच वटी केली आणि कापसाला गेलो. आमचं रोडच्या कडीला शेत आहे, दोघं नवरा बायको आम्ही कापूस शेतीत होतो. ते मी आपलं एका हाताने वडायचं, दोन्ही हाताने जोडायचं आणि मागं सोडायचं. वटीत त्या ती दोन्ही हाताने वडायची अशी. तिला जरा प्रॅक्टिस होती, मला मी आपलं कधी केलेलं नव्हतं काम, पण गेलो. वरतून ऊन पडलेलं होतं, पोटात भूक लागलेली होती माझ्या. मी म्हणलं अरे ते मधली सुट्टी केव्हा असते रे, 7 ते 9 का नेमकं. ते महाराज म्हणलं काय 5-5 वाटे येचून झाले की मग असते. म्हणलं जमलं सोपं आहे काय अवघड नाही. संध्याकाळपर्यंत 10-10 वाटे याचावं लागत येत. 50-50 किलोचे गोठडे होते. म्हणलं चांगलं आहे काय हरकत नाही. मी आपलं एका हाताने वडायचं, दोन्ही हाताने जोडायचं, ती दोन्ही हाताने वडायची अशी. माझी जेव्हा पहिली भरत होती का तेव्हा तिची 5वी भरली होती. किती अवघड आहे आवरतून. आणि मला भूक लागली नाही. मी आपलं घामाघूम झालेलो. महाराज रस्त्याने जाणारे काही लोक आमच्याकडे पाहिजे. रस्त्याने जाणारे काही फुगीर लोक होते, मास्क लावलेले, आमच्याकडे पाहिजे. मोटरसायकलीवर चाललेले 2 जण होते. मागचा पुढच्याला बोलत होता, मला आवाज येईन असं. मागचा पुढच्याला म्हणतो महाराज तो धोरणाला लागला रे. मागचा पुढच्याला हो. आणि पुढचा मागच्याला म्हणतो महाराजाचं हो वाटुळं, चांगल्या पोरीचं घर घातलं त्याचं काय. आणि पाकिटं नेऊन काय जायकवाडे धरणाला वळण थोडंच घालतो मी, तिलाच नेऊन देतो घरी गेल्यावर. कठीण आहे महाराज. जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळू देत नाही. पण एवढंच आहे, डोक्यातल्या माणसांनी नीट राहायचं असतं. याच्यापेक्षा काय आहे दुसरं. कठीण आहे हो. एक जण तर पाठ्या माझ्या जवळ आला आणि मला म्हणला महाराज कमर बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे. ऐका बरं. एक पाठ्या माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज कमर बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे. कुठे देव? हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देव आला नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये तुमच्या देवाने टाकलं नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला भेट देण्याकरता तुमचा देव आला नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला ॲम्ब्युलन्स देण्याकरता तुमचा देव आला नाही. कुठे आहे तुमचा देव? मी त्याला सांगितलं दादा या कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये जर माझा देव नसताना तर आजच्या मंडपमधलं तुला एकही जिवंत दिसलं नसतं. माझा देव होता म्हणून आजच्या कीर्तनाला आपण सगळे जिवंत आहो, कधी विसरू नका. हे माझ्या देवाचे उपकार आहेत. विटेवरती उभा नव्हता, कटेवरती कर नव्हते, खाली आला होता आणि प्रत्येकाच्या घराघरासमोर जाऊन सांगत होता दादांनो, खाकी वर्दी अंगामध्ये घातली होती, हातामध्ये काठी घेतली होती आणि घराघरासमोर येत होता आणि सांगत होता दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे, तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होता तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता तो देव माझा होता. तुम्हाला बेडची व्यवस्था करत होता तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता तो देव माझा नव्हता.
कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्याने आंघोळ्या करून या उद्या सांगतो. काय बघा कीर्तनकारावर कीर्तन अवलंबून नाही, खाली बसणाऱ्यावर कीर्तन अवलंबून काही मरेल चिरी असते. दमट पाहते माणसं. परा दिवशी एक माथर इकडून बसलेलं होतं आणि माझ्याकडे पाहून असं करायचं. म्हणलं फुटणे खातं काय मिळव नाही कठीण आहे. महाराज या जगतावरती देव आहे आणि त्याने आपल्याला नरदेव त्याचं भजन करण्याकरता दिलेलं आहे. म्हणून तर हे नवरात्र महोत्सव आहे. आपल्याला नवरात्र महोत्सव का साजरा करायचा माहितीये का? त्या भगवती मातेच्या आपल्यावरती अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत म्हणून. अहो त्या 3-3 वेळेस आपल्याकडे त्यात पण आपण कटाळत नाहीत. कटाळतात आमच्या महिला मंडळीत अजिबात कटाळत नाही. आता 2.5 दिवस येऊन गेले. आता गणपतीच्या 10 दिवसात मध्ये येतात ना, 2.5 दिवस राहतात. अहो त्यांना खायला करंजा, लाडू, पेढे, स्वीट आयटम भारी भारी. आमच्या बायकोनी तर रात्रीच करून ठेवले. मी सकाळी पाहिलं वास यायला लागला. जवळ मस्त खावा वाटायचे पण ती देवी पुढं मांडलेली. नुसते पाय गेले खाय. मी आपलं पाहिलं पण मला वाटलं त्या तरी खात्या 2-2.5 दिवसात त्या अशा. बरं दोघी आलेल्या बहिणी अशाच होत्या. त्या काय पुढं पिलंडले मान ते बारकले ते वार आलं पुढं जाऊन द्या म्हणून तर डायरेक्ट देवी पशी इकडून आली फिरून. मला म्हणली कस काय म्हणलं बाई म्हण तुला जमन का? म्हणलं मला केस वाढावं लागते. कठीण आहे पण खूप सेवा चालू आहे गड्या. जाऊ दे आपला खूप सेवा चालू आहे. खूप मंडळी सेवा करतायत. काय गाणी म्हणतायत. आई ग लखाबाई तुझा सारी ते मी वटा, सारी ते मी वटा, मोजी ते मी नोटा. गाणे कठीण. बरं चला खूप सेवा चालू आहे या 9 दिवसामध्ये. अजून एक दिवस येते लक्ष्मी रूपाने. अजून एक दिवस येते लक्ष्मी रूपाने. आता दिवाळीच्या दिवशी येणार आहे आणि आपल्याला काय होणार? आज भक्ती करायला लावते आणि दिवाळीच्या दिवशी प्रसन्न. म्हणजे काय या जगतात तुम्हाला किंमतच नाही म्हणली. कोण म्हणलं? लक्ष्मी म्हणली. मी आहे मायावर सगळे लोक आहेत म्हणले आणि आपल्यावर प्रेम करतात म्हणले. बाकी तुमचं लोकांना काही घेणं देणं नाही. आज महाराज एवढ्या लांबून आला ठरिलं म्हणून आला. तुमच्यावर प्रेम नाही हो लोकांचं. कशावर प्रेम आहे? हा बरं ते एवढं सगळं लक्ष्मीला सांगितलं. भगवान विष्णू म्हणले अरे लक्ष्मी तसं नाही रे. नाही म्हणले प्रत्यक्ष पोह आपण तसं नको. उदाहरणच द्या डायरेक्ट. एका गावात काय केलं? एक माणूस गेला होता, मरण पावला होता आणि त्याच्या मौतील सगळे लोक जमले. गावाच्या बाहेर सगळे गेले. ऐकता तुम्ही सगळे. त्याला 4 खांदेकरी, पुढं लोक मागं लोक सगळे रडायला लागले. मोठमोठे रडत होते. अंतयात्रा चालली होती. सगळे रडताना पाहिले. सगळे रडताना होते. सगळे रडत होते. सगळे त्याच्या भोवती चाललेले होते. एवढ्यात लक्ष्मीने काय केलं माहितीये का? हात वरती केला आणि गावात पैसा पाडीला. जिथं तो मेलेला होता का घरात ज्या मरण पावलेला होता का त्या घरावर पैसा पाडीला. बरं काही माग मायला ठुता म्हणतात घर झाडायला. त्याला तरी त्या घरातल्या महिलांनी पाहिलं. मथरी होती. 3 चष्मा लावला नासं पाहिलं. म्हणले 500च्या ह्यात. मग तिने गबासा 3 पोराला फोन लावला. म्हणले बाब्या तिकडं काय मौतील जातो भाऊ, माग पैशात पाऊस पाडला. बरं तिने एकट्याने आणा. तिने लगे बायकुल कुल नाही काय पैशात पाऊस म्हणते चाल माग. बरं तिने एकटीने यावं ना. तिच्या मैत्रिणीने सांगितलं. सगळ्या अंतयात्रेत कालमा झाला. पैशात पाऊस, पैशात पाऊस, सगळे निघून गेले. खांदेकरीच राहिले. बरं त्या सीमेवरती गेले, येशीवरती गेले खांदेकरी बदली. ते मागचे पुढं होते आणि पुढचे मागं होते. ते मागचा पुढच्या पुढच्या मागच्या म्हणलं मागं कोणीच नाही रे. तेव्हा मला खरंचच नाही रे. काय धोरण? कोणतरी पैसे पैसे पाऊस म्हणत होता बा. म्हणलं मग इथं काय करायचं चल आपलं पण. 4 कांदेकरी खरी आले. पानडी राहिला. पानड्याला कोणतरी सांगितलं म्हणलं इथं काय पाणी तिकडं पहा ना नंतर जाळी त्याची येईन ना. ते घरी गेलो पाहिला. सगळे पळले. लक्ष्मीने देवाला गोड प्रश्न विचारला. ओ देवा, ओ देवा, ओ देवा, मी म्हणते ते खरं आहे, मी म्हणते ते खरं आहे, मला किंमत आहे, तुम्हाला अजिबात नाही. देव म्हणला मान्य आहे गाड्या, मला तुलाच किंमत आहे, मला अजिबात नाही. पण सांग ना तुला किंमत कवरी? त्यो नाही कवरी. हे मेलेलं कम नाही उठलं पैशाला बाळा. ते कसं उठवलं देवा? ते मेलेलं आहे. म्हणले तवरच आहे मग तुला किंमत. मेलेर माझ. हे लक्षात ठेवा. ही जगता माता जी आलेली आहे ना ती आपल्याला भक्ती करून घेण्याकरता आलेली आहे.
आता हे दोनच रात्र आहेत, एक नवरात्र आणि एक शिवरात्र, एक पप्पाची आणि एक मम्मीची. किती आनंद आहे बघा. आणि इतका आनंद अशा प्रकारे नवरात्र महोत्सवामध्ये आपण सगळेजण भक्ती करत आहात. आपल्याला आज त्याच्याकडे मागायचंय, काही देऊ नको, तू फक्त आम्हाला प्रेम दे आणि आमच्यावरती लक्ष ठेवून राहा. आमच्या संसारामध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी तू घे. आम्हाला काही कमी पडणार नाही भक्ती करताना याची काळजी तू घे. आम्हाला दुसरं काही लागत नाही, तुझं लक्ष राहू दे. पण कसं लक्ष राहू दे, त्याच्याकरिता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी एका दृष्टांताची उडाले पक्षीने गेले अंतराळ, उडाले पक्षीने गेले अंतराळ, उडाली पक्षीने गेली 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 अंतराळ. बाळाजवळ ठेवून चित्त बाळाजवळ ठेवून तैस माझे मन राय गाईश्वर, तैस माझे मन राव गाईश्वर. मी बाळावर बोलिया, बाळावर बोलिया, तैस माझे मन राव गाईश्वर, महाराज अतिशय गोड प्रमाण दिले. टाळी वाजवा ना एकदा जोरदार. वा वा. पहिला दृष्टांत दिलाय पक्षिणीचा. एक पक्षिणी घरातून बाहेर पडली आणि ती दिगंतरामध्ये गेली, अंतरावरती गेली. मात्र जरी किती लांब गेली असली तरी तिचं लक्ष सगळं आपल्या बाळावरती असतं. पक्षिणीचा दृष्टांत दिलाय. एका गाईचा दृष्टांत दिलाय आईसाठी. पण मातृत्वाचा म्हणजे आईचा दृष्टांत महाराजांनी दिला नाही. तसा आईचाही एक दृष्टांत याच्यात पाहिजेच होता. आई बाहेर गेली तर चित्त बाळावरती असा एखादा दृष्टांत पाहिजे होता. पण महाराजांच्या ध्यानात आला सनपुढ अशी आई जन्माला येईल की आपल्या मुलीचं नरडं स्वतःच्या हाताने दाबेल, आपल्या प्रमाणाला बाधा येईल, म्हणून महाराजांनी दिलं नसावं. काय महाराजांची बुद्धी. हो, पण एका पक्षिणीचा दृष्टांत. खरं सांग का, माणसं इतके प्रामाणिक, पशु इतके प्रामाणिक आहेत, तितके प्रामाणिक माणसं नाही शोकांतिक आहे. पशु किती प्रामाणिक आहे. प्रामाणिक कुत्रा नावाचा धडाच आहे शिकवायला, शिकण्याकरता. कशा करताय? आपल्याला शिकण्याकरताय प्रामाणिक नावाचा कुत्रा. कितीतरी गुण प्राण्यांमध्ये आहेत, ते माणसामध्ये नाही शोकांतिक आहे. तुम्ही सरड्या पाहिला का? सरड्या सरड्या माहिती आहे तुम्हाला का? आणून धरून दाखवायला तुम्हाला. सरड्या 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 कलर बदलितो. हो, कलर बदली सरड्या. तो जर असा उन्हात आला लालसर होतो, पाण्यात गेला निळसर होतो, सावलीत गेला काळसर होतो. असं थोडेफार कलर बदलतो. कोण? सरड्या. सरड्या माणसा इतके कलर सरड्याला सुद्धा बदलिता येत नाही. जेवढे माणसाला कलर बदलिता येतात ते सप्त्याच्या पहिल्याच दिवशी माळ घालून हजर. मेलं तो गळ्यात का माळ होती? घातली पहिल्या दिवशी. आणि म्हणलं तू गंधन ते, मग पहिल्या दिवशी जा आपण सगळं माळ घात दिसा ना तुला गळ्यात माळ. आणि म्हणलं काढायची का? मला शेवटच्या दिवशी. काही बामटाडाच देत. हो, पण महाराज एक अनंत कलर माणसाला पण महाराज प्राण्यांना इतके कलर बदले. प्राणी प्रामाणिक आहेत म्हणून पक्षिणीचा दृष्टांत दिला. पक्षिणी गेली तरी तिचं चित्त सगळं लेकरावरती असते. खरं सांगू, आई इतकं प्रेम या जगताच्या पाठीवरती दुसरं कोणी करू शकत नाही. हिचं जे उत्सव चालू आहे ती कोण आहे? आपली आई आहे. आणि त्या आईचं या जगतावरती म्हणजे या लेकरांवरती ती अतिशय प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. पण आई, तू कुठेही असू दे, तू कुठेही आस, पण लक्षात ठेव, लक्ष चित्त तुझं आमच्यावरती राहू दे.
तुझं जर चित्त आमच्यावरचं कमी झालं तर आम्ही सुखाने राहू असं आम्हाला वाटत नाही. तुझं लक्ष राहिलं पाहिजे. आमचे तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, आधी करून सकल संत कुठे असतील, पण महाराज देवाचं लक्ष त्यांच्यावरती राहायचं. ते कसे आहेत, ते कसे आहेत. आमचे तुकोबार आहे घराच्या बाहेर पडणार एवढ्यामध्ये आवलीने आवाज दिला. आवली कोण माहिती आहे तुम्हाला? आवली तुकोबारांची पत्नी. हो महाराज कुठं? महाराज म्हणले मी भजन करण्याकरता चाललोय. कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा महाराज. मला पहिला डोंगर पाहावा लागतो महाराज, मला दुसरा डोंगर पाहावा लागतो महाराज, आणि मग तुम्ही तिसऱ्या डोंगरावर सापडता महाराज. खरं सांगू महाराज, मी 3 डोंगर सापडून तुमच्याकडे यायला त्रास होतो याचं दुःख नाही हो, पण मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं याचं मला दुःख वाटतं. याला पतिव्रता म्हणतात. काय ताकद असेल पतिव्रतेची महाराज. हो, पतिव्रतेचे काही नियम आहेत. पतिव्रतेने कसं राहावं, कसं राहावं. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा आणि 36वा देवाचा पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं, कसं राहावं. पती जेवल्याशिवाय पत्नीने जीव नये. पंक्ती सुद्धा नाही, पंक्ती जेवत जा, पंक्तीतलं काही नाही, पंक्ती जेवत, पण पती जेवल्याशिवाय पत्नीने जीव नये. आणि दुसरा नियम आहे, लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत मालकाला एकदा सुद्धा माघारी बोलायचं नाही. ती पतिव्रता. झोपल्या का तुम्ही? झोपता. बाई महाराज मी तर कवा धावत येते त्यांना, मग तू नाही बसत याच्यात, तुला नियम दुसरा काढा. पतिव्रतेचे नियम सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं. ऐका महाराज, तिने सांगितलं महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा महाराज. महाराज म्हणले एक काम कर, काय तुला 3 रस्ते लागतील. तू आपल्या डोक्यावरलं टोपलं खाली ठेव भाकरीचं, आणि रस्त्याला कान लाव. ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने. काय ताकद होती भजनाची महाराज. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि आमच्या जनाबाईच्या गावऱ्या कोणी चोरून द्या, जनाबाईच्या गावऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काय ताकद होती भजनाची महाराज. काय तुकोबाराच्या भजनाची ताकद असेल. आमच्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. मी एकदा आळंदीन गावाकडे आलो, सकाळी उठलो आणि मारुतीच्या दर्शनाला गेलो. आपलं मी आळंदीने शिकून आले काय नियम करायचा म्हणून नियम केला. मारुतीला पाणी घालूस तर कोणाला बोलायचं नाही. मी आपला नियम केला. कोणी जेवताना बोलत नाही. आपण वाढायला गेलो, ज्ञान भाऊ ते म्हणतो तुला कळत नाही कारण मी जेवताना बोलत नाही. वाढेन काय वाढायचं, काही जेवताना बोलत नाही. मी आपला तसा नियम केला, पाणी घालूस तर बोलायचं नाही. मी आपलं तांब्या भरून पाणी घेतलं आणि मारुतीच्या अंगावर पाणी घालीत होतो. आमच्या गावातला एक जण मला अय महाराज तिकडून खुनीत होता. मी आलं त्याला इकडून खुनीला. म्हणलं गबस बाबा मी पाणी घात तर बोलतो तवर बोलत नाही असं खुनीला त्याला. पण ते दमत अय महाराज, काहीला धोरणं नसते, काही सप्त्यातले वर्ण खात नाही, त्यांना धोरणं येत नाही. मी म्हणलं काय काम आहे रे. तिने मला पुन्हा आवाज दिला. पुन्हा दिल्यावर मग मला मात्र मी आपलं भाई मागं सरील. म्हणलं काय काम आहे रे तो. मी आपलं पुढे गेलो. तो मारतील म्हणलं तू थांबा याच्याकडे पाहतो. काय काम आहे रे तो. म्हणलं बोल काय आहे. मला चांगलं तेव्हा म्हणलं मग आळंदीला होता काय नो. काही इथून सुरू करते बी एक बी. मी म्हणलं काय पाकिस्तान जावं लागतं की शिकायला, आळंदीला जावं लागतं. नाही नाही महाराज आळंदीला होते. म्हणलं हा भजन येत असन. म्हणलं नाही मी रणगाडा शिकायला गेलो. भजन कशी जातं. काय धंदा झाला रे गाड्या तुला, तुला काही आड बोलत येत. मी म्हणलं अरे बाबा मला भजन येतं. मग येतं म्हणजे मला नीट बा. मला म्हणलं बाबा म्हणलं काय आपल्या बंगल्यात येईन भजनाला. मग म्हणलं येईन बा, मला नाद आहे भजनाचा येईन. म्हणलं बरं नीट तर बोला ना. मला म्हणलं एकटा येऊ नको. म्हणलं मग तो हा सगळा ताफा घेऊन ये. मग काय पार्टी आहे का काय ताफ्याला. पण ऐकून घालवावं लागतं. काय करावं महाराज. अशोक महाराज जे गोड बोलतंय त्याचंच चालतंय. खौट मोठ बोललं म्हणजे याची तारीख घेत जाऊ नका. जे गोड. आता माझं मत नाही ज्ञानोबारायचं आहे. साचानी मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ. गोड बोलता आलं पाहिजे. गोड गोड बोललं की चालतंय बा. गोड बोललंय मेरे प्यारे देशवासी हो. हाय काही अडचण. अडचण करणाऱ्याला अडचणी काय गोड बोलता आलं पाहिजे. ज्या क्षेत्रात ज्याला मोठं व्हायचं त्या क्षेत्रात त्याला गोड बोलता आलं पाहिजे. गोड बोल. मी म्हणलं जा देवा आपल्याला तर काय करायचंय. मी आपलं काही हरकत नाही येईन. मला भजनाचा नाद आहे. मला म्हणलं सगळ्याला घेऊन. मी सगळ्याला घेऊन येईन म्हणलं. संध्याकाळी आम्ही त्याच्या घरी माझ्याकडे सगळं उगतं होतं. मी मंदिरात गेलो. पुढून टाळा अडकिले, मागून पखवाद अडकिला, इकडून येणं अडकिला, इकडून पेटी अडकिली. उचलत नाही तरी जोर लगा की हंस ग ते उचललं. त्याच्या बंगल्यात आणून मांडलं. ते वटेरला झाकण असतं ना त्याला पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. 10 वाजता हे बाहेर आला. मला बाबा म्हणलं काय काय लागत भजन्याला. म्हणलं कप कप एंट्री द्या आम्हाला प्याय. अरे तासामागं चहा लागतो द्यायचं ना. आपण काय भिकारी काय. मला 10 वाजता त्याने एक एक कप चहा आणून दिला.
पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं, मोठले कुत्रे बाहेर सोडले ना आतमध्ये जाऊन झोपलं. ते पाठ 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यरात्री आमचे भजनी दमले, मध्यरात्री आमचे भजनी दमले. ते म्हणले महाराज तो उक्त घेतले तू पाय, आम्ही चाललो म्हणले. मी म्हणलं तुम्हाला कस का जाता येतं म्हणले आम्हाला. कैच्या हातात काठ्या होत्या, कोणी कुत्र्यावर काठ्या उघडल्या आणि कैच्या हातात बॅटरी केवाल्या, त्यांनी गेटवर बॅटरी की चमकिल्या. आणि मी बसल्या बसल्या पाहिलं कोणी गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या बसल्या पाहिलं. मी म्हणलं आपण का गेटवर चढलो, आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं, उद्या राळेगणशी दिल जाईल धोतर नाही. कशाला कोणाच्या नादी लागायचं. ठाईचा बाई सोनी मोकार कोणाच्या दारात काय बसा म्हणून पाठ 5च्या बारीला मी आपला 2चा स्वर धरला आणि काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत साधा पुला लिहितो. मी आपला काकडा, याची सकाळची झोप मोडली, ते डोळे चुळीत बाहेर आलं. मला म्हणला बाबा. म्हणलं काय. अरे कवर उठा उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज आहे का नाही रे. बाकीच्या कुठे म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कुठं धोत्रामुळं मारता आल्या, तुला लाज नाही रे. लाजाचं काय बाबा. आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठेवलं, आपल्याला का हरी खे का काय म्हणला त्याचा. आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात काय जीवन होतं महाराजाचं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणजे अधिकार होता का काय होता. महाराजांनी सांगितले भजन करायचं, काय चिंता का काय अडचण नाही म्हणले. जिथं विठ्ठल विठ्ठल म्हणून तिथं भाकरी घेऊन ये. आपण उगा घरी जा आणि आपल्या मालकाला विचारा पाप्याच बाप काय. रात्रीच महाराजांनी सांगितलंय तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवू नये. आणि मग नाही पण तुम्ही कोणत्या शेतात चालले सांगून जा. ते म्हणलं बघ मी धुंदीत असतो, मी कुठं जाऊ शकतो. ते म्हणले उत्तर समर्पक नाही, हे उत्तर समर्पक नाही. एक काम करा काय, मला एखादी खून देऊन जा. ते म्हणला मी नव्हतो काय रात्रीची महाराज कीर्तनाला होतो, पेलेल पण होतोच ना, मला काय माहित नाही का काय काय होय. मग काळजी करू नको, तुला 2 रस्ते लागतील. एक इकडं जाणारा, एक इकडं जाणारा. मा डबा तू हातात घेऊन ये आणि डबा खाली ठेव आणि रस्त्याला कान लाव. ज्या रस्त्यातून तुला पेताड पेताड आवाज येईल त्या रस्त्याने मी त्या रस्त्याने गेलेलो. आपल्यात त्यांच्यात बदल काय जीवन होतं महाराजाचं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. आवली घरी आली आणि अशा हातरल्या भाकरी थापल्या. तुम्ही जुन्या काळात अशा हातर भाकरी थापायची आणि चुलीवरती भाजायची, चुलीवरती भाजायची. आमच्याकडे अजून सुद्धा मोठ्या मुरनिवली म्हातारी असं तिने अशा भाकरी 8 हंजाडीच्या भाकरी म्हणतात आमच्याकडे त्याला. 8 हंजाडीच्या कळतात का तुम्हाला. एकच खाईन गपच राय कळतात का. हा जमलं हे कळलं. अशा भाकरी हातरल्या. आमची आई पहाटे 3 वाजता उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची. अशी ऊसतोडीला जावं लागायचं. परिस्थिती गरीब होती घरची, ऊसतोडीला जावं लागायचं आणि हातरल्या भाकरी अशी थापायची. आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठी बाबा होऊन गेले, फार विद्वान बाबा. मला ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायला द्यायचे. पण असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद असतो. आता त्याच्यात वेळ निघून जायचा आणि माझ्या काय त्या वाव्या पाठ होत नसायच्या. मग कोणीतरी सांगितलं महाराज पाठ उठलं का ध्यानात राहतो म्हणले. पाठ केले. आता पाठ जाग येत नसायची, पण तो 4-6 महिन्याचा ऊसतोडीचा काळ राहायचा आणि आई पाठ लवकर उठायची आणि 3 वाजता अशी भाकरी थापायची. मला पाठ 3 वाजता जाग यायची मायबाप. मी उठून बसायचो अंथरुणावरती. उठून काय करावं म्हणून हातामध्ये ज्ञानेश्वरी घ्यायचो आणि पाठ 3 वाजता ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायचो. परिणाम मी कीर्तनकार झालो. उभ्या महाराष्ट्रभर फिरतो. माझ्या आईचे उपकार. माझी आई पाठ 3 वाजता उठायची. माझ्या आईचे उपकार आहेत. आता तुम्ही 9 वाजता उठता, तुमच्या पोरांनी काय करा. काही नाही महाराज, म्हातारपणाला आमच्या कमरात लात घाला, पंढरपूरला काढून द्या एवढीची इच्छा. तुम्हाला लवकर उठावं लागेल आणि तुमच्या पोराला शिकावं लागेल. भूता परस्परे पडो मैत्री जीवाची. तुमचा मुलगा तुम्हाला मरेपर्यंत सांभाळेल. आईच्या हातामध्ये आमची आई पा अशा हातरल्या भाकरी आणि त्या चुलीवर भाजलेल्या आणि त्या याच्यामध्ये टोपल्यामध्ये भरल्या. त्याच्यात हिरव्या मिरच्या ठ्याचा कळतो ना तुम्हाला हिरव्या. मी एकदा कोल्हापूर भागात जेवायला गेलो आणि नवऱ्यान बायकोला आवाज दिला. म्हणा मी काय बाबाला चटका दे ना. मी पळायला रस्ता पाहत होतो मागून. ते आली बाबा म्हणलं काय कुठं देऊ चटका. म्हणलं ताटातच द्या बाई, आपलं काय शरीर एक चटका घ्यायला. हिरव्या मिरच्या ठ्याच्यालतात का. आता ते तशात मांडला आणि मग त्याशी वरती टोपलं घेत. काय का कथा सगळ्याला मिळते. मी भाव त्यातला फार गोड सांगणारे भाव घ्या. आता ते टोपलं खाली ठेवलं आणि रस्त्याला कान लावला. रस्त्यातून आवाज आला पांडुरंग हरी
जे जे पांडुरंग हरी. आणि त्या दिशेने पळायला लागली. माझा नवरा उपाशी आहे. आवाज येतोय ना, उपास महत्वाचा नाही, माझे मालक उपाशी आहे महत्वाचं आहे. जिला कळलं ना तिला पतिव्रता म्हणतात. आम्ही काही आळंदीच्या पंढरपूरच्या सोहळ्यात पाहतो, तिकडं काही महिला तिकडं असते, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा. आणि मी म्हणलो घरचा ज्ञानबा म्हणे गावात 15 दिवस झाली भीक मागत होती. मै बायको पंढरपूरला गेली, पण भाकर त्याला भाकर नाही खायला, तू इकडे ज्ञानबा तुकाराम. काय अवघड आहे, खरं रपलं खोट्याचाच बाजार झालाय. अवघड काय करावं लागेल महाराज त्याच्या करता. अहो ऐका आवली जाणू आधी हातर आवाज येतोय महत्वाचं नाही, उपाशी माझा नवरा उपाशी फार महत्वाचा आहे. निघाली आणि एक काट्याचा फांदी तिच्या पायाखाली आली. आतंकान वेदना झाल्या. कुणी ऐका रे, कुणी माझ्या पायाचा काटा काढेल का रे, कुणी ऐका रे. आवाज द्यायला सुरुवात केली. ऐका मायबाप, एक गुराखी होता. काय करत होता, खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठी चारत असी, धेनू सावळा जग जेठी. गाया चालणार गुराखी दिसला. गुराखी दादा काय माझ्या पायात काटा शिरला रे, माझ्या पायातला काटा काढतो का. ऐका 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 हो ऐका. गुराखी पळत आला आणि तिचा पाय स्वतःच्या मांडीवरती घेतला. ऐकता तुम्ही सगळे, पुन्हा माझं वाक्य ऐका. गुराखी पळत आला म्हणजे जगाचा मालक पळत आला आणि तिचा पाय मांडीवरती घेतला. हो ऐका, जगाच्या मालकाने तिचा पाय मांडीवरती घेतला. आपला पाय त्याने त्याच्या मांडीवर घ्यावा एवढं निश्चित आपलं भाग्य नाही, पण किमान त्याचे पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागते. या जन्मात एवढं पुण्य कमवून ठेवा. निवांत बसू नका, निवांत बसू नका. काय कृपा आहे महाराज, तिची पाय मांडीवरती घेतला आणि काटा काढायला लागला. तिचा काटा काढण्याचे 2 नियम आहेत. ऐकताय तुम्ही, तुम्ही शेतकरी आहेत का सगळी. मी शेतकरी म्हणून सांग, पण आठवण करून देतो बरं तुम्हाला. याले का आपल्या भेटीला येऊ दे येऊ द्या. उद्या कुणी म्हणायला नको तो आहे कीर्तनात कुत्र नव्हतं. जमलं 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 वा वा. बरं चला, बरं आहे बरं आहे. काय काय का अहो ते खंडरायाचा अवतार आहे. बरं बरं चला, आपल्याला आशीर्वाद द्यायला आलो होता असं म्हणतात. बरं ऐका ऐका ऐका. अहो काटा काढण्याचे 2 नियम आहेत. शेतकरी आपण सांगतो, आठवण करून देतो. पहिला नियम आहे, ज्या बाबळीचा काटा शिरला का तिच्याकडे पाहून वाकुल्या दाखवा लागत आहे असो त्या काट्या त्या बाबळीकडे पाहून. आणि दुसरा नियम आहे, हो ऐका, आता काही रानातच गेले नाही त्याला काय काठी शिरती. अहो ऐका, दुसरा नियम आहे, जिथं काटा भास्करलाय, जिथं काटा भास्करलाय तिथली जागा जर साफ करायची असेल ना तर दुसरा नियम आहे. असा दुसरा नियम आहे. आता इथं काय वॉटर फिल्टर थोडंच होतं. देवाने त्या काट्याकडे पाहिलं आणि ते काटाच देवाला बोलायला लागला. आता देवाचा आणि काट्याचा संवाद सांगतो बरं. कथा सगळ्यांमध्ये काट्याचा आणि देवाचा संवाद आहे का. काटा बोलतोय देवाला, देवा ऐकाय का बरं, याला थोडा बेस द्या बरं दादा. काटा बोलतोय देवाला, देवा ऐकाय का बरं. काटा बोलतोय देवाला, देवा ए देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा. ऐकाय का बरं. देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो, बोचलो, रुजलो देवा. आता मी नरकात जाईन का रे. ऐका बरं. आता देव बोलतोय काट्याला, नाही काट्या, काट्या तू माझ्या भक्ताच्या पायात टोचण्याआधी, बोचण्याआधी, रुजण्याआधी माझ्या भक्ताच्या पायाचं तू रजकण चाटलंस. पहिलं जीभ तुझी कुठं लागली, माझ्या भक्ताच्या रजकणाला लागली. आणि माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाची अशी ताकद आहे, तू पुढच्या जन्मात बाबळीचा काटा होणार नाहीस किंवा नरकात जाणार नाहीस. काट्या तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचा काटा होणार नाहीस किंवा नरकात जाणार नाहीस. तू पुढच्या जन्मामध्ये माझ्या बायकोचा म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरचं एखादा सोन्याचा अलंकार येशील, एवढं पुण्य तुझं प्राप्त झालं. काट्या कशाने, रजकणाने. शेवटचा प्रश्न विचारतो देवा तुला, शेवटचा प्रश्न विचारतो देवा तुला. काटा बोलतोय देवाला, देवा शेवटचा प्रश्न विचारतो देवा तुला. देवा 56 प्रकारचे भोग तुला उज्जैनला खायला भेटतात, 56 प्रकारचे भोग तुला पंढरपूरला खायला भेटतात, 56 प्रकारचे भोग तुला आळंदीला खायला भेटतात आणि 56 प्रकारचे भोग तुला पैठणला खायला भेटतात. तरी सुद्धा 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून हिच्या पायाचं रजकण खायला आलास, असं हिच्या पायात काय आहे. म्हणे मी एकटाच खात नाही, माझ्या सहित अखंड सगळे देव हिचं रजकण खाण्याकरता धावत चालतात. देव इच्छी धावत चालती मागे मागे धावत चालती. देव इच्छी मागे मागे
एकटा नाही रे, एकटा नाही काट्या, माझ्या सहित सर्व अखंड सगळे काय करतात माहिती का, धावत चालतात धावत, आणि रजकण खायला येतात. वा वा, या रजकणाची एवढी ताकद. माझा संपला मुद्दा, संपला. ऐका, माझा प्रश्न असा आहे, आवलीने भजन केला असं कोणत्या ग्रंथात आहे का? आवलीने भजन केला असं कोणत्या ग्रंथात नाही. ऐका 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 महिला मंडळी, पुन्हा ऐका. आवलीने भजन केला असं कोणत्या ग्रंथात नाही. आवलीने देवाला शिव्या दिल्या असं ग्रंथात येईल, पण भजन केलं असं नाही. मग भजन केलं नाही तरी सुद्धा त्याच्या पायात काटा शिरला तर पंढरपुरातला पळत होतो. याचं काय कारण आहे? याचं कारण फक्त एवढंच आहे, तिने आमच्या तुकोबाराला कधी उपाशीपोटी भजन करू दिलं नाही. काय आहे, तिने कधी आमच्या तुकोबाराला उपाशीपोटी भजन करू दिलं नाही, हे तिची ताकद आहे. मग प्रश्न असा आहे, भजन करणाऱ्याला जीव घालणाऱ्याचा एवढा अधिकारी, मायबाप तर भजन करणाऱ्याचा केवढा असेल, केवढा लक्ष. मग देवा, तुला वाटत असेल आम्ही इथं सुखाने राहावं, तुझं सुखाने भजन करावं, तर तुझं सुद्धा आई जशी आपल्या पिल्लांवरती लक्ष देते ना पक्षीनी, तसं तुझं आमच्यावरती लक्ष पाहिजे. अन्यथा आम्ही अनाथ दिसू. खरं सांगू, या जगतावरती आपण कोणीही अनाथ नाहीत, कोणीच अनाथ नाही. कारण जो अनाथ आहे त्याला सुद्धा माय आहे. अनाथाची माय कोण आहे? ज्ञानोबा आहे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पायवंती धरते, एका जनार्दनी पायवंती. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पायवंती धरते, एका जनार्दनी पायवंती धरते. कोणी अनाथ नाही जगात. जो अनाथ आहे त्याला सुद्धा माय आहे. त्या माईचं नाव आहे ज्ञानोबा आहे. त्याला सुद्धा ज्ञानोबा आहे, आई आहेत, अनाथ नाही. मग महाराज, आम्ही अनाथ ठरू तुझं जर लक्ष नसेल तर? तुझं आमच्यावरती तुझं सदैव लक्ष पाहिजे. तुझं लक्ष इतकं इंच बरं कमी होऊ देऊ नकोस. कदाचित देवा आमचं एखाद्या वेळेस मागं पुढं होईल. आम्ही संसारात बरबटलेले जीव आहोत, विषयाने बरबटलेले जीव आहोत. आमचं कदाचित लक्ष तुझ्याकडे देण्यास कमी जास्त होईल. काही तुला देवा तुझ्या समोर आलो, तुझ्या समोर मागण्यात काही जास्त कमी जास्त होईल, पण तू आम्हाला विसरून जाऊ नकोस. आमच्या संसारात काही कमी पडतंय लक्ष ठेव आणि आम्हाला ते देत चल. देवा, जर तुझं आमच्यावरती लक्ष असल तरच आम्ही संसारात सुखाने जगू, अन्यथा आम्ही संसारात सुखाने जगणार नाही. म्हणून तसं तुझं माझ्यावरती चित्त राहू दे. अभंगाच्या दुसऱ्याच्या. तैसे माझे मन राहो कावीश्वरी, तैसे माझे मन राहो कावीश्वरी. हा तैसे माझे मन राहो कावीश्वरी, तैसे माझे पैसे माझे मान राहो कावीश्वरी, पैसे माझे मन राहो कावीश्वरी. राहो रामेश्वरी, पैसे माझे मन राहो कावीश्वरी. मग मी सुखे संसारी असे नगा, मग मी सुखे संसारी असे नगा. तैसे माझे मन राहो कावीश्वरी, तैसे माझे मन राहो कावीश्वरी. मग मी संसारी असे नगा, मग मी संसारी असे नगा. देवा तसं माझ्यावरती लक्ष राहू दे. एकदा टाळे वाजवा की जोरदार महाराजांचा. वा वा, असे गोड चाल म्हणले महाराज, चालीत चाल मिक्स होती. आता काहीला काही कळत नाही ते बरं आहे, चांगलं आता का तसं माझ्यावरती लक्ष राहू दे. कसं राहू दे त्याच्याकरता एक दृष्टांत आहे. उडाली पक्षी निघाली आकाशी, चित्त बाळापाशी ठेवून या. देवा तसं कशा करता लक्ष ठेव? देवा जर तू लक्ष ठेवलं नाही तर मी सुखात संसारात सुखाने जगेल का, असा प्रश्न आहे. आपण जर संसारात सुखाने जगावं असं वाटत असेल तर खरं आपलंच लक्ष देवावर पाहिजे.
काय तुमचं मत आहे? आपलं लक्ष कुठं पाहिजे? देवाकडे पाहिजे, तेव्हा आपला संसार सुखाने चालेल. तसं म्हणाव तर ज्याने ज्याने देवाकडे लक्ष दिलं चिरा पडे त्याच्या पडे चिरा संसार, त्याच्या पडे चिरा संसार, देवाची ते खून खरा त्याच्या पडे चिरा, त्याच्या पडे चिरा संसारा. देवाची ते कोण आला ज्याच्या घरात काय आहे त्याच्या पुढे चिरा संसार. एवढ्या सगळ्यांच्या. आणि मग संसार सुखाने होईल असं कसं आहे? संसार दोन प्रकारचे आहेत. हे आपण जे करतो तो संसार वेगळा आहे. खरा संसार तर आपल्याला हा करायचा आहे, भवसागर तरून जायचा आहे. याच्यातून आपल्याला वेगळं व्हायचंय, याच्यातून आपल्याला बाजूला व्हायचं, याच्याकरता आम्हाला मदत कर. या संसारात काही नाही महाराज. या संसारात आपलं कुणी नाही आणि आपण कोणाची नाही. या लोक आपले नाहीत महाराज. आता तुम्ही घरी गेले ना, घरी आता घरी जाणार आहेत ना तुम्ही, इथून गेले का चालता माय संग घरी आता तुम्ही घरी गेले ना घरी. आता बघा माझा एखादा अर्धा शब्द तुम्हाला जड जात असेल, माझी भाषा थोडं जरंग्या पाटलावणी, त्याचा एखादा शब्द नाही कळला तर त्यांचं भाषा नाही का कळून जाईल. पण जरा एखादा अर्धा शब्द पण लक्ष द्या, जरा बारकाईने लक्ष दिलं. तुमच्या घरी गेल्याच्या नंतर तुमच्या दरवाजाला उंबरा आहे. उंबरा कळतो ना तुम्हाला? उंबराच म्हणते ना तुमच्याकडे. उंबरा आहे आडवा असा उंबरा. त्या उंबऱ्याला विचारा घरी गेले उंबरे दादा. मी विचारलं म्हणून सांगतो, तुम्ही विचारा उंबरे दादा एवढे लोक जाताना पाहिले, किती लोक गेले रे आतापर्यंत? ते उमरा तुम्हाला प्रमाण सांगल डायरेक्ट. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. तो म्हणला आजा जाताना तुझा मी पाहिला, तुझा बाप जाताना मी पाहिला, तुझा पंजा जाताना मी पाहिला, आणि देखत नातू पण तू ती जाताना पाहिले. आणि मग मा कसं आहे रे? तो म्हणे थांबा तर तुझाच नंबर आहे, आता तुला जाताना एकदा पाहायचंय. मी एकदा उमरे दादाला विचारलं, उमरे दादा एवढे सगळे जाताना पाहिले, आमचा नंबर त्याच्यातूनच आहे, पण आमच्या आज्याकडे 200 एकर जमीन होती म्हणतात, काही गुंठाक्षबर हातात नाही आणि पाहिले करते. त्या उमऱ्याचं उत्तर आहे का? त्या उमऱ्याने सांगितलं, भाऊ मी इथून कोणाला काही नेऊ देत नाही, आजपर्यंत कोणाला काही नेऊ दिलं नाही, तुला सुद्धा काही नेऊन देणार नाही. जर तू आम्हाला काही नेऊ देणार नाही, ते उमऱ्या इतकं निबार या जगात कोणीच नाही महाराज. ते किती जणाच्या लाथा का दिवसभरात, किती लाथा आणतो आपण त्याला. म्हणतं काही ते तुम्हाला ते काहीच नाही, भामट्याने बसत बघतो. ते म्हणतं आणून दिला आता याने मला काय आणायचं आता, पण माझ्या दारातून जाणार याला काय माहिती मी काही नेऊन देत नाही. ती आपल्याला काही नेऊ देत नाही तर त्याच्या तावडीत जाण्यात काही अर्थ नाही, त्याच्या सोबत राहण्यात काही अर्थ नाही, आणि त्याची संगत आम्हाला करण्यात काही अर्थ नाही. तो काही नेऊ देत नाही. हे लोक आपले नाहीत. कोणतरी माग मन काढली होती, माय मारान मावशी उराव. ही मावशी कोरोनात कुठं गायब झाली दिसलीच नाही. या गुरु बहिणीन साखर बहिणीन मानलेली बहिणी तर चट पळून गेले. सख्या आल्या नाही भेटायला पाटापाटा त्या तिकडून झाल्या. कस काय भाऊ म्हणलं बरं आहे. हे लोक आपले नाही. परादिशी आमच्याकडे एक म्हातारं मेलं. परादिशी आमच्याकडे एक म्हातारं नेलं, ते खुटीलं. त्याच्या नाकात बोळे कापसाची, कानात बोळे कापसा, तोंडात बोळे, आणि ती असं, आणि ते खुटीलं. 4 पोरी त्याचे दिलेले, 4 पोरी. एक पोरगी नगरला दिलेली होती, एक पोरगी बिडाला दिलेली होती, एक पोरगी पुण्याला दिलेली होती, आणि एक पोरगी मुंबईला दिलेली होती. मी गावाची नावं ठळक सांगितले, गेले तिकडे तर भेटून या त्यांना. 4 पोरी दिलेल्या. 3 पोरी पटकन जमल्या. मुंबईवाले यायला थोडा उशीर लागला. 3 पोरी पटकन जमल्या, रडायला लागले. दादा आमच्याकडे पाहाला, दादा आम्हाला बोलाला, दादा तुम्ही कम बोलाला, दादा तुम्ही पाहाला दादाला. आणि दादा तर बम. आता दादा बोलतोय उग दादाने हळूच म्हणा का आली बाई तू, तईला पुढं पळाव करणार नाही. कठीण रडायला लागली मटमटे. अरे मी म्हणलं घ्या उरकत, 8:30च्या पुढं काटा सरकलाय. पण ते म्हणले महाराज मुंबईवाली येऊ द्या ना. मुंबईवाली नाही आली तर दादाला कसं वाटन. मी म्हणलं येऊ द्या बा, आपलं काय म्हणणं नाही. तेवढ्यात मुंबईवालीची दारात गाडी, तिने असा दरवाजा लुटून दिला. रडत सुटली, दादा दादाच्या अंगावर उडी.
दादाच्या अंगावर उडी मारली, रडायला लागली मोठमोठ्या. दादा आमच्याकडे पाहला, दादा आम्हाला बोलाला, दादा तुम्ही कम बोलाला, दादा तुम्ही आम्हाला कप साड्या कशा घ्या का, दादा आमच्या पोराला कपडे कोण घेईन आता, दादा जावायला चोरून पैसे. मी आपलं भांडवाला पुरतं ऐकलेलं आहे, तुम्हाला पुढं ऐकून घ्या, चांगलं असतं. मी आपलं कामापुरतं घेतले. रडायला लागली मोठमोठ्या. दादा आमच्याकडे आणि रडायला. मी म्हणलं अरे ते काही लोक तिला ओढायला, तीन दागा उडी मारलेली, काही लोक तिला असं हातान धरून उडीत होते. तो समजून घ्या तूच मोठी आहे, तो मागच्याकडे पहा, तो लक्ष, असं उडीत होते. वडिता वडिता काय झालं, तिचा हात असा दादाच्या बोटाकडे गेला. दादाच्या बोटात होती 5 तोळ्याची अंगठी, सोन्याची हो. अशी अंगठी हाताला लागली, सोन्याची अंगठी हाताला लागली, आणि तिने स्वर लावला. सोन्याची अंगठी अशी हाताला लागली आणि तिने स्वर लावला. ती म्हणली पहा ना दादाच्या हातात अंगठी कशी दिसती. मग एवढा स्वर लावले गबासाना. आपल्या नगरवलीन कशाला स्वर लावा, तिने इकडून स्वर लावला. ती म्हणली आपल्याला देईन म्हणले होते ना. नगर मग बिडावलीन गबासाना तिकडून स्वर लावला. ती म्हणली अजून तर कोड बिघडले, तोयाच हातात तू सोनाराकडे घेऊन जाय ना ती मोडायला. मग पुण्यावलीन ग बसाव ना, तीन तिकडून स्वर लावला. ती म्हणली चौघे समसमान वाटण्या करा, नाही तर दादाच्या आत्म्याला शांती लागणार नाही ना. आमचे गुरुरे बाबा सांगायचे, आमचे बाबा म्हणायचे हे लोक आपले नाही, माल हे तो ताले नाही तो बेताले. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. तेरा साथ नहीं रे कोई, जीव का साथ नहीं रे कोई रे, सब पैसे के भाई भाई 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 रे. एकदा टाळे वाजवा की जोरदार. हे लोक आपले नाहीत ना, हे लोक सगळे पैशाच्या मागे पळतात. पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता. हरिविना कोण नाही सोडविता, बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. हे लोक आपले नाही. एकदा टाळे वाजवा की जोरदार तुम्ही असं. हा काही पुढले 4-2 वाजे ते मागले बरं वाजत आहे ती. ऐका पुत्र बंधुकांता संपत्तीचे, हे सगळे कशाचे आहेत, सगळे पैशाच्या मागचे लोक आहेत. हे आपल्या शेवटच्या क्षणाला कामाला येतील असं वाटत नाही. तुका म्हणे तू सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचवणी. मग हा संसार सुखाचा करावा, शेवट आमचा भवसागरातून सुखाचा जावा, व्यवस्थित आम्ही पार पाडावं, याच्याकरता देवा तुझंच लक्ष आमच्यावर राहू. अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा. तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर दायाचे ठेवणे, शरीर दायाचे ठेवणे. विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर दायाचे ठेवणे, शरीर दायाचे ठेवणे. त्याला जवळ करा, त्याला जवळ करा, निश्चित तो आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्यावरती लक्ष ठेवून राहील. त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. महाराज हे लोक काही कामाचे नाहीत,
हे आपल्यावर लक्ष ठेवून यांचा काही फायदा होणार नाही, आपण त्यांच्यासोबत राहून आपला कोणताही फायदा होणार नाही. म्हणून तात्कालीन निर्णय घ्या, आत्ता घ्या. कोणता? या संसारापेक्षा आपला आपण तरुण कसे जाऊ याच्याकरता काय करू. देवा तुझं लक्ष आमच्यावरती राहू दे. भगवती माते तुझं लक्ष आमच्यावरती राहू दे. हे बघ, आज तुझं आमच्यावरती लक्ष राहिलं ना तर उद्या आमची दिवाळी होणार आहे. पण तुला काय करावं लागणार आहे? आमच्यावरती काय ठेवावं लागणार आहे? लक्ष ठेवायला लागणार आहे. बरं, मग देवाने लक्ष ठेवावं, पण ठेवावं कसं? त्याच्याकरता दुसऱ्या दृष्टांताची नियुक्ती आहे. देनू चरेवनी वत्सासे घरी आणि चित्त वत्सावरी ठेवून या गाईचं दृष्टांत दिला. म्हणे जर दिगंतरामध्ये म्हणजे शेतामध्ये गाय चरण्याकरता गेली तर तिचं नुकतंच जन्मलेल्या पारडावरती म्हणजे वासरावरती सगळं लक्ष असतं. ती जरी शेतामध्ये गेलेली असली तरी संपूर्ण लक्ष त्याच्यावरती असतं की तो सुखी असेल का. ताने वत्स घरी बांधिले से देवा, ताने वत्स घरी बांधिले से देवा, वत्स घरी बांधले से देवा, ताने वत्स घरी बांधले देवा. हृदय धावा माऊलीचा, कैसे माझे मन करीव तुझी आस, कैसे माझे मन करीव तुझी आस, कैसे माझे मन करीव तुझी आस, कैसे माझे करीव तुझी आस. आता जोरदार मार बघी टाळी. गोड गोड महाराजांनी प्रमाण. हे बघा, एक वासरू घरी बांधलेलं असतं, नुकतंच वेलेली गाय असो महाराज, तिचं लक्ष शेतात लागत नाही. ती अशी हुरहुर 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 सारखी पाहत राहते आणि टायमाच्या आधी लवकर घराकडे येते. टायमाच्या आधी का? तिचं पिल्लू, तिचं वासरू घरापाशी असतंय. तसं आईचं आहे. आईचं सुद्धा सगळं लक्ष लेकरावरती असतंय. आईला वाटतं माझं मुलगा सुखी व्हावा, सुखी राहावा, अशी आई वडिलांची सदैव इच्छा असते. म्हणून आई वडिलांची उदाहरणं त्याच्याकरता. आईची आणि वडिलांची इच्छा असते माझा मुलगा सुखी राहावा. खरं सांगा, आता माता मायवले आहेत आमच्या सगळ्या. मी तुमच्याकडे तर बोलतोय, तुमचा उत्साह म्हणून बोलतो बरं. दिवाळी भर दिवाळीचा दिवस, आता ज्यांचे आई वडील गेले त्यांना त्यांच्या लक्षात येईल मी काय सांगतोय. ज्यांचे घरी गेले भर दिवाळीच्या दिवशी आपला भाऊ सांगतो ताई तुला किती हजाराची साडी लागते सांग, किती हजाराची पाहिजे, चल माझ्या गाडीवरती बस, गाडीमध्ये मी नगरला नेतो. ताई सांग कोणती साडी पाहिजे तुला, बोट दाखव त्या साडीकडे, 10,000ची, 20,000ची, किती हजाराची घे. ताई म्हणते नको साधी घे दादा. साडी घेते, भरजरी साडी घातल्या जाते. काय लागतंय तुला सांग, तुझ्या मुलांना कसे कपडे हवेत सांग. आणि बायकोला सांगून ठेवतो भाव, हे बघ माझी बहीण आली बरं घरी दिवाळीला, 3 दिवस राहणार आहे, दिवाळीच्या दिवशी फक्त 3 दिवस. माझे आई वडील गेलेत ना, आता तिला हुरहुर वाटत असेल घरात, पण खरं सांगू 3 दिवस माझी बहीण राहायची. माझ्या बहिणीला परका अंतर देऊ नको बरं, कृपा कर माझ्यावर. 3 दिवस कोणतंही भांडण करू नको. काय लागतंय तिला खायला कर, काय सुखाची दिवाळी करायची करू दे. 10-5 हजार माग पुढं तोटा होईल तर भरून काढायला पठ्ठ्या तयार आहे. पण माझ्या बहिणीला दुःख होईन, माझ्या ताईला दुःख होईन असं वागू नको. बायको इमानदार होती, बायकोने सांगितलं अजिबात नाही, चिंता करू नका, तुमची बहीण काय माझी काय. अहो त्यांचे आई वडील गेले, उद्या आमचे गेल्याच्या नंतर काय होईल हे जे समजून घेतात ते लोक सुखी आहे बरं. अरे त्यांचे आई वडील गेले म्हणून काय, उद्या माझे आई वडील गेले मला नाही विचारलं मग घाबरू नका. आजीदेव पतिदेव अजिबात तिला काही कमी पडू देणार नाही. घरात आले ताई तुम्हाला काय खायचंय, काय काय करायचंय ते करून खा, तुम्हाला लागत असेल मी करून देते. काय लागतंय बघा. दोघींनी सुंदर स्वयंपाक बनवला, पोरांना कपडे आणले, भर दिवाळीचा दिवस आहे, बाहेर फटाके आकाशबाजी चालू आहे, पोरं सगळे फटाकडे वाजतायत. आणि ऐका ऐका, घरामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन बनवलं आहे, पंचपक्वान्नाचं भोजन. ताई तुमच्या भावाने आणलेली साडी घाला. ताईने त्यांनी भावाने आणलेली साडी घातली, भरजरी सुंदर दिसायला लागली. आरशापाशी जाऊन पाहिलं, वा काय सुंदर दिसताय ताई तुम्ही. वर्णन केलं नंदाचं.
दोघी सुंदर स्वयंपाक बनवला, ताट वाढून घेतली. संध्याकाळचा 9चा टाइम झाला. पोरांनी फटाके वाजायचे बंद करा रे, जेवायला चला. सगळे जेवायला बसले. जिकडं तिकडं पंत्या लागलेल्या आहेत, दिवे, दीपोत्सव झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. प्रकाशित दिवाळी झालेली आहे सगळीकडे. आणि ताट वाढलेले भोजना करता. ताई बसलेली आहे, भाऊ बसलेला आहे, पत्नी बसलेली आहे, पोरं सगळे जेवण्याकरता बसलेले आहेत. आणि सगळे आनंदी आनंद हसतायत. सगळा आनंद आहे. सगळे बाहेर फटाके वाजतायत, आकाशबाजी आहे. भर दिवाळीचा दिवस आहे. आणि ज्यावेळेस ती मुलगी हातामध्ये घास घेईल आणि तो घास तोंडामध्ये नेईल ना, तर तिच्या हातातला घास टपकन खाली पडेल आणि तिच्या दोन्ही डोळ्यात पाणी येईल आणि ढसढसायला लागेल. त्यावेळेस भाऊ म्हणेल, ताई मी आणलेली साडी आवडली नाही का ग, का रडतेस? भाऊजाई सांगल, ताई मी बनवलेला स्वयंपाक आवडला नाही का, का रडताय? त्यावेळेस पोरं सांगतील, आई तू काय रडतेस? सगळे विचारतील ना, त्यावेळेस तिचं रडणं थांबणार नाही. दोन्ही डोळ्यात पाणी होईल आणि रडता रडता हुंदका देऊन ती ताई सांगेल, दादा तू आणलेली साडी आवडली रे. वहिनी तुम्ही बनवलेला स्वयंपाक आवडला हो. मुलांचे कपडे आवडलेले, बाहेरचे फटाके वाजताना दिसतायत, आकाशबाजी दिसते, पंचपक्वान्नाचं भोजन बनवलेलं दिसतंय रे दादा. दादा या क्षणी, सुंदरच्या क्षणी सगळे दिसतायत, पण माझे जन्मदाते मायबाप दिसत नाही. तर याच्या इतकं दुःख जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही. माझे मायबाप दिसत नाही. म्हणून लक्षात ठेवा, मला रोज लोक सांगतात, महाराज तुमच्या यूट्यूबला टीव्हीवरती आम्ही रोज कीर्तनं पाहतो, पण तुम्ही तुमच्या कोणत्याच कीर्तनात आईवर बोललेले दिसत नाहीत. खरं सांगतो मी, ज्याची आई मरण पावते त्याला आई या विषयावर बोलता येत नाही. म्हणून मी आई या विषयाला कधी छेडत नाही. आज तो प्रसंग तसा आहे म्हणून सांगितलं की आई महाराज या जगतावरती निस्सीम प्रेम करणारं कोणतं साधन असेल तर ती म्हणजे आई आहे. म्हणून ज्याची जिवंत आहे ना, ज्याची जिवंत आहे ना महाराज, त्याने सोन्यासारखं जपा. आणि ज्याची गेली ना, त्याने लक्षात ठेवा, या जगात आता सगळं भेटेल, ते पात्र पुन्हा भेटणार नाही. एवढं प्रेम करणारं पात्र आहे जगाच्या पाठीवर कोणी नाही. म्हणून लक्षात ठेवा, तसं आमच्यावरती लक्ष राहू दे, जसं आई मुलावरती लक्ष ठेवते. असं कसं? धेनूचं रेवणी वत्सासे घरी आणि चित्तवत्सावरी ठेवून या. बरं, अजून कसं लक्ष ठेव? ऐक ऐक ऐक. त्याच्याकरता अजून एका दृष्टांताची नियुक्ती केली 4थ्या चरणात. कोणता दृष्टांत आहे? दुडीवरी दुडी सखेशी गोष्टी करी, चित्त दुडीवरी ठेवून या. दुडी म्हणजे जुन्या काळामध्ये असं डोक्यावर चळक घेऊन निघणाऱ्या महिला असायच्या. नवीन सून आली का तिला पाणी आणण्याचं काम असायचं, असं सांगतात. मी काही जास्त पाहिलेलं नाही तो काळ, पण जुना काळ होता. डोक्यावरती पाणी घेऊन जायचं. मग ती विहीर लांब असायची, पाणी लांब असायचं, घर लांब असायचं. मग त्या विहिरीवरून पाणी घेऊन यायचं. पण जाताना एकटीने जायचं नाही. मग 10-5 महिला एकत्रित असायच्या. नवीन आलेली सुनबाई ना, ती मुलगी मध्ये चालायची आणि त्या जुन्या महिला सगळ्या शकुडीने चालायच्या. ऐका. आणि मग तिने ते डोक्यावर घेतलेली चळक पाण्याने भरलेली असायची. एक हांडा नाही, 3-3, 4-4 अंडे महिला डोक्यावरती घ्यायच्या. आता नाही, आता तो काळ संपला. पण जुना काळात असे 3-3, 4-4 अंडे डोक्यावरती महिला घ्यायच्या आणि रस्त्याने चालायच्या. खरं सांगतो, त्या महिला त्या हांड्याला हात लावत नसायच्या. काय ताकद असेल? त्या महिला त्या हांड्याला हात लावत नसायच्या, खाली हात असायचे. बरं, महिलांचा स्वभाव तुम्हाला माहित नाही, पुरुषांसाठी सांगतो. महिलांचा स्वभाव असा आहे, तो गप बसत नाही. तुम्ही असं तोंड बांधून ठेवा तरी ती शेजारच्या पाय ना, महाराज काय सांगतो बघ ना, काय ती गप बसणार नाही. पण तिने पाहिलं आणि तिने पाहिल्याबरोबर ती असं बोलायला लागले. बरोबर बोलताना महिलांचा स्वभाव आहे सगळं हातवारे करून सांगणं, त्यांचा स्वभाव. आणि मग ते हातवारे करून सांगायचं, मी नवीन आहे ग घरात म्हणून ग बसले, नाही तर काय पाण्याला येते, सासूबाईलाच पाठीला असतं, मी काय आले ते असं सांगत होते. आणि हात काय आलीत नव्हते. सगळ्या महिला हात असं हलवून बोलत होत्या. हातवरती हांड्याला नाही आणि हांडे पडत नाहीत. नामदेवरायने ते चित्रीकरण पाहिलं आणि नामदेव महाराजांना आश्चर्य वाटलं. त्या महिलांना विचारलं, का ग महिलांनो, तुम्ही हात का त्या हांड्याला लावत नाहीत आणि हांडे पडत नाहीत? त्यावेळेस त्या ताईंनी सांगितलं, महाराज आम्ही जरी हात खाली असले, आम्ही जरी गप्पा मारत असलो, तरी आमचं सगळं चित्त त्या अंड्यावर आहे. तसंच आहे, दुडीवरी दुडी सखेशी गोष्टी करी आणि चित्त दुडीवरी ठेवून या. तसं भगवती माते, तू कुठेही जाय,
9 दिवस येते आमच्यामध्ये, दिवाळीच्या दिवशी येते आमच्यामध्ये, गौरी पूजनाला आमच्याकडे येते. पण पाग आम्ही इतक्याच दिवस तुझ्याकडे पाहतो, तुझी पूजा करतो, मध्ये आमच्या ध्यानात येत नाही तू येत असशील नशील. पण तुझं आमच्यावरचं लक्ष कमी होऊ देऊ नको बरं. तुझं जर आमच्यावरचं लक्ष कमी झालं तर आम्ही संसारात सुखाने जगणार नाहीस. मग ठीक आहे, असं लक्ष माझ्यावरती राहू दे. देवाचं तसं आपल्यावरती लक्ष आहे, चिंता करू नका. भगवंताचं जर आपल्यावरचं 1 मिनिटात लक्ष संपलं ना महाराज, तर आपण जगतोला असं बरवास. खरं सांगू, या 2 माणसाचे आपल्यावर उपकार आहेत, देव संत. आणि अजून एक उपकार सांगतो, आपल्या भारत सीमेवरची आर्मी सैनिक काय करतायत, ते जागे आहेत म्हणून आपण निश्चिंत झोपतो. ते 5 मिनिटं झोपू द्या बरं, आपल्याला 1 मिनिटात झोपावं लागेल. त्यांच्या आपल्यावरती काय आहेत, अनंत उपकार आहेत. तसं आपलं गाव आहे ना, आपल्या गावाचे या देशावर लई मोठे उपकार आहेत. कसे उपकार आहेत नाही का, या गावाचे देशावर उपकार. या गावाने देशाला एक रत्न दिलंय. या गावाने काय केलंय, देशाला एक रत्न दिलंय. आणि ते रत्न म्हणजे आपल्या सर्वांचा प्राण पद्मश्री अण्णा हजारे आहेत. काय करतायत ते, आपल्याला एक रत्न दिलंय आणि आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे. मी आहे जरा कडीलाच आहे, अहिल्यानगर जिल्ह्याच्या, पण अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे. मला स्वाभिमान आहे महाराज माझ्या जिल्ह्याचा, की माझ्या जिल्ह्यामध्ये असा क्रांतिकारी पुरुष आहे की त्यांनी बरेच, आम्ही आता त्यांच्याकडे जाऊन आलो, बरेचसे उपोषण आंदोलन आळंदीमध्ये केलेली आहेत. मला वाटतं 2-4 तरी असतील आळंदी. म्हणजे ज्ञानोबारायांच्या समाधीला स्पर्श करून आंदोलनाची सुरुवात असायची. याला म्हणतात त्यागी जीवन आणि साधू संतांवरचा असलेला विश्वास. त्यागी जीवन आणि साधू संतांवरचा असलेला विश्वास. मग त्यांच्यावरती सुद्धा कृपा केली महाराज. त्यांचा रेकॉर्ड कोणी अजून मोडला नाही इतके दिवस उपोषणाला राहण्याचा. का? कारण ती कृपा कोण करतं, तो भगवंत कृपा करतो. कारण त्याचं लक्ष आपल्या लेकरावरती सदैव राहतं. कसं राहतं याच्याकरता एक दृष्टांत सांगतो आणि माझी सेवा समाप्त करतो. आपल्याला 9ला जेवण बरोबर देणार, मी चिंता करू नका. एक दृष्टांत, आता कानाचे डोळे करून ऐका बरं फक्त. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. पैठण ते पंढरपूर विषय सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. पैठण ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पैठण अशी भानदास महाराज वारी करायची. नाथबाबांच्या कुळामध्ये भानदास महाराज, भानदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराज, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे भानदास महाराज काय करायचे, पैठण ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पैठण अशी वारी करायचे. पायी चालायचे बरं. जुने वारकरी होते, असं म्हणतात पंढरीचे वारकरी आणि शिळे तुकडे पारकरी. आता मन बदलावं लागेल, पंढरीचे वारकरी गुलाबजांबू पारकरी. आता काळ बदलला, आता वारकरी डिजिटल झाले. वेळ कोणत्या दिंडीत होता काय नव्हते मला, ज्या सोय ज्या दिंडीत ज्यादा सोय त्या दिंडीत वारकरी ज्यादा. कठीण महाराज. पण जुना काळ होता. अहो भानदास महाराज ज्या घरी जायचे ना त्या घरी राहायचे. ऐकाय का, संध्याकाळी पोहोचले की त्या घरी हरिपाठ घ्यायचे. हरिपाठ झाला की त्या घरी भोजन करायचे. भोजन झालं की त्या घरी भजन करायचे. आणि भजन झालं की सकाळचा काकडा करायचे आणि मग ते घर सोडायचे. काय त्याग असेल बा महाराजाचा. भानदास महाराज यायचे एका घरी, नित्यनेमाने त्याच घरी जायचे. दोघं नवरा बायको इतकी सेवा करायची महाराज भानदास महाराजाची, खूप सेवा. महाराज दारात आले की त्यांना पाठ द्यायचे, पाटावरती उभा करायचे, त्यांचे पाय धुवायचे आणि महाराजाचे पाय धुतले की महाराजांना आतमध्ये बोलवायचे. महाराजांचा हरिपाठ व्हायचा, महाराजांचं भोजन व्हायचं. महाराजांचं सगळे संध्याकाळी भजन आणि सकाळी काकड्याला दोघं नवरा बायको हजर राहायचे. आणि महाराजाचा काकडा संपला की मग महाराज गावाच्या बाहेर जायचे. ऐकता तुम्ही सगळे? हो ऐकता तुम्ही सगळे? ऐका ऐका ऐका. हो ऐका. महाराज ते दोघं नवरा बायको इतकी सेवा करायचे, पण दुर्दैव असं त्यांना संतती नव्हती. त्यांचं वय सरच चाललं होतं, त्यांचं वय सरच चाललं होतं, पण त्यांना काय नव्हती, संतती नव्हती. पण खरं सांगा, ज्ञानी माणसं दुःखी नसतात, अज्ञानी माणसं दुःखी असतात. ज्ञानाला दुःख नसते, म्हणजे होईन तो भोग भोगी ना फुला, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ता असू द्यावे समाधान. ते मला जाऊ द्याकडे, जे होईन ते होईन, भ्यायचं काही कारण नाही. जसं होईन ते होईन, काय आम्हाला देवान ठेवलं तसं, असं चिंता नव्हती. पण हे बघा, भगवंताच्या कृपेने म्हणा, भानदास महाराजाच्या आशीर्वादाने म्हणा, साधू संतांच्या कृपेने म्हणा, काय असेल ते मागच्या पुण्याने म्हणा, त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली. उतरतं वय लागलं होतं, पण त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली. यो पोरगो जन्माला तेवढा एवढा आनंद झाला महाराज. सगळ्या गावात साखर वाटली. साखर, ओ साखर घ्या साखर, मुलगा झाला मला मुलगा. काय आनंद महाराज त्या मुलाचा. अहो कुळाला दीपक मिळाला म्हणले मुलगा झाला. सगळीकडे आनंदी आनंद. भानदास महाराज आले, बाबा महिन्याला यायचे भानदास महाराज.
बाबा साखर घ्या हातावरती, मुलगा झाला आम्हाला. बांधास महाराज म्हणले वा आनंद आहे, खूप चांगलं. मुलगा थोडा थोडा मोठा होऊ लागला. बांधास महाराजाचं सानिध्य लाभायचं, पोरगा हातात टाळ घ्यायचं आणि बांधास महाराजासंग टाळ वाजायचं शिकायचं. बांधास महाराज संग टाळ वाजायचं शिकायचं. बांधास महाराज जेवायला बसले, बांधास महाराजाच्या ताटाला जेवायला बसायचं. बांधास महाराजाला जे वाढलं तेच वाढायचे. बांधास महाराजाला पाठ दिलं त्यालाही ताट पाठ बसायला. बांधास महाराजा पुढं ताट मांडलं त्यालाही ताट बसायला. त्या जेवायला ताट, बसायला पाठ, पंचारती समोर मांडलेली, रांगोळ्या काढलेल्या आणि पोरग बाबाच्या ताटाला जाऊन बसायचं. काय आनंद असेल महाराज. संताचे संगती बरवे भोजन निघुती. आनंदी आनंद त्या संताच्या ताट. खूप आनंद राहायचा महाराज. पोरग थोडं मोठं झालं, ऐका, खूप आनंद घ्यायचं. महाराजांनी त्याला चांगला टाळ शिकवला. जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे आणि शाने करून सोडावे सकळ जीवन. महाराज आपल्याला येतं ते शिकवलं. काही भजन्यांनी पुढं गावात भजनीच नाही वाढून दिली. हा पुढे एको बाई मी म्हणलं तुमच्या गावात एक नाही तयार होऊन दिला बा तुम्ही. आणि मग त्याला तयार केला. आम्हाला कोणी विचारला असता साप्तेनी, तो आहे विचारण्यापाई गावाचं वाटोळं केलं भल्या माणसाचा. तो काय माणूस पुढं तयार होऊ दिला नाही. कठीण आहे महाराज. भजन आहे वंगळवाणी नरका जाणे चुके ना. ऐका 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 आता ऐका बघा. ओ ऐका, महाराजांनी टाळ शिकवला. महाराज ते पोरग सुद्धा पाठ काकड्याला उठायचं आणि महाराज संग काकडा करायचं. बरेच दिवस निघून गेले. पोरग 7-8 वर्षाचं झालं. ऐका, काळ बदलला. पोरग 7-8 वर्षाचं झालं. पोरग 7-8 वर्षात झालं. त्यांच्या दुर्दैवाने म्हणा, दुर्भाग्याने म्हणा, एक दिवस पोरग मरण पावलं. तरण ताट पोरग बापा डोळ्यासमोर, आईच्या डोळ्यासमोर जाणं चांगलं आहे का महाराज. आईने आंबरडा फोडला बा. गुरं ढोर रडते तास रडायला लागली. देवा एक तर द्यायला नको होता रे, आणि दिला तर आता या गरीबाचा न्यायला नको होता रे. अंधाळ्याची काठी होती पांडुरंगा, आमच्या अंधाळ्याची काठी हिसकून घेतली. देवा लाज वाटत नाही. रडायला लागले महाराज. बाप रडायला लागला, आई रडायला लागली, धाय 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 सगळं गाव रडायला लागलो. काय करावं सुधरे ना महाराज. पांडुरंगांनी यायला नको होता. एवढ्यामध्ये महिन्याचे बांधास महाराज गावात येणार सीमेवरती आणि एक पोरग पळत आलं आणि त्या बापाच्या कानाला म्हणलं त्या पोराच्या, ओ दादा काय तुमच्याकडं महिन्याला जे बांधास महाराज येतात ना, म्हणे हा, ते बांधास महाराज गावाच्या सीमेवर आले, मग तुमच्या घरी नेऊ का माया घरी नेऊ. तो म्हणला अरे काही झालं तरी जमन, पण 2 पिढ्या झाली सप्त्याला पंगत आपली, काही झालं तर सप्त्याची पंगत बदलता कामा नाही. हे अन्नदान आपल्या पिढ्यानपिढ्या आलंय, हे कोणाला देता कामा नाही. सांगितलं गाड्या भल्या माणसा, काय होईन ते होईन, पण बांधास महाराज आपल्याच घरी आले पाहिजे. जर तुपल्या घरी गेली एखादी बार, जर तुला पंगत गेली मला नाही भेटली, मग काही झालं तरी जमेल, पण आता मी माझी सेवा तुझ्या हातात देणार नाही. उठला आणि बायकोल म्हणला हे डोळे पुस. खानदानी वारकऱ्याची पोरगी होती महाराज, तिने डोळे पुसले आणि तिला सांगितलं हे बघ घडलेली घटना घडलेली आहे. गेलेला माणूस परत कधी येत नाही. गये हुए कभी आते नाही, उनकी याद आती है. पण एक काम कर, काय ज्याचा होता त्याने न्याला, चिंता करू नको, रडू नको. बांधास महाराज सीमेवरती आलेत आणि आता बांधास महाराजाच्या सेवेकरता आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर ये. ऐकता तुम्ही सगळे महाराज, तुम्ही आईच्या बापाच्या बाबतीत मान्य कराल, आईच्या बाबतीत होणार नाही. वारकऱ्याची पोरगी होती, उठून उभा राहिली, पोराच्या अंगावर पांढरं कापड झाकून टाकलं, रूमला कडी लावून टाकली त्या आतल्या, आणि सांगितलं सकाळी बांधास महाराज काकडा करून निघून गेले, मग विधी करू पोराची. पण येऊन दी बांधास महाराज. बांधास महाराज दारात आले, पाटावरती उभा केलं बांधास महाराजाला आणि पाय धुण्याकरता पाणी नेलं. आईने तांब्यातल्या पाण्याने कमी पाय धुतले. महाराज डोळ्यातले अश्रू टप टप पायावर पडत होते, पण रडणं दाखवलं नाही. पाय पुसले, डोळे पुसले आणि आतमध्ये बोलावलं. हातात टाळ घेतला आणि बांधास महाराजांनी हरिपाठ चालू केला. पण बांधास महाराज म्हणले मी हरिपाठ करतोय, पण बाळ्या कुठे दिसना. म्हणे आसन लेकरू आहे, बाहेर गेला आसन फिरायला कुठंतरी. मग ते पाहिलं नव्हतं. पण जेवायच्या टायमाला काय झालं, एक ताट वाढलं, एक पाट वाढलं, एक पंचारती लावली आणि रांगोळ्या काढल्या आणि बाबा बसून घ्या जेवायला असं म्हणले. बाबांनी पाहिलं बांधास महाराज, ओ दादा काय इथं एक पाट मांडा. तिथं एक पाट मांडायला लावला. ओ दादा इथं एक ताट मांडा. ताट मांडायला लावलं. ओ दादा इथं पंचारती लावा. पंचारती लावल्या गेली. ओ दादा इथं रांगोळ्या काढा. रांगोळ्या काढल्या गेल्या. आणि ऐका मायबाप, हो ऐका मायबाप,
हाक मारायला लावली, तुमच्या बाळ्याला बोलवा, त्याला म्हणावं भानदास महाराज जेवायला थांबले. काय महाराज बापाचं हृदय भरून आलं, दोन्ही डोळे डबडब झाले, अश्रू दाटून आले. आणि मायबाप बापाने स्वर काढला, बाबा आमचं पोरग आतल्या घरात झोपलंय हो, ते बाहेर येणार नाही. हे उत्तर समर्पक नाही. त्याला बोलवा, त्याला म्हणाव बाबा जेवायचं थांबवरून आलेत आणि जेवायला थांबलेत. यांनी सांगितलं काही करा महाराज, आमचं पोरग झोपलंय हो, आता येणार नाही. भानदास महाराजांनी तिसरा आवाज दिला, हो दादा तुमच्या पोराला बोलवा, त्याला म्हणावं भानदास महाराज जेवायचे थांबले नाही तर मी जेवणार नाही. एवढा शब्द ऐकला महाराज आणि त्या आईचं अंतकरण फुटलं. दयाळू असतं, कोमल असतं, अंतकरणातला पाठदुःखाचा फुटला आणि तिने मोठ्याने हरवळी फोडली, बाबा आमचा बाळ्या झोपलाय हो, झोपला नाही हो, आमचा बाळ्या मृत्युमुखी पडलाय बाबा, तो आता पुन्हा उठणार नाही. एवढा शब्द ऐकला महाराज आणि भानदास महाराज ताड दिशी ताटानं उभा राहिली पाटावरती आणि पांडुरंगाला आर्त हाक दिली, पांडुरंगा जर ज्याच्या घरात जेवायला आल्याच्या नंतर त्याने पोरग बाजूला ठेवलं मेलेलं आणि साधूच्या शेवेल पुढे आला ना, आता त्याचं पोरग जोवर जिवंत होत नाही तोवर पैठणचा भानदास महाराज जेवत नाही जा. एवढं म्हणल्याबरोबर आर्त हाक पांडुरंगाने मारली. मारल्याबरोबर झोपेतलं पोरग जाग झालं आणि भानदास महाराजाच्या ताटाला येऊन बसलं. काय केलं तेव्हा, असं लक्ष राहू दे, तुझं लक्ष आमच्यावर कमी होऊ देऊ नकोस. कसं राहू दे, जसं पक्षिणीचं लेकरावरती आहे, जसं गाईचं त्याच्या वासरावरती आहे, आणि जसं दुडीवरती दुडी घेऊन चाललेल्या, चळक घेऊन चाललेल्या महिलेचं त्या दुडीवरती लक्ष आहे, माठावरती लक्ष आहे देवा, तसं आमच्यावरती लक्ष राहू दे. म्हणजे आम्ही संसारात सुखाने जगू आणि द्यायचंय तुला आम्हाला काही. तर आजच्या दिवशी तुला मागतो, ए भगवती माते, ए जननी, ए जगत जननी, तुला काही द्यायचंय ना आम्हाला, तर तुझं फक्त प्रेम दे. अभंगाच्या शेवटच्या विष्णुदास नामा विनवी परोपरी, 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 विष्णुदास विनवी परोपरी, विष्णुदास नामा विनवी परोपरी. प्रेम श्री हरी मन द्यावे, प्रेम श्री हरी मन द्यावे, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी. हे प्रेमाची हरी गाय मन, हे हरी गाय मन, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी. मग सुख संसारी आसन का संसारी असे नका आ